आज जे काम फायनल करणार आहे का नाही मला तर 3 ते 3.5 महिने झालं बरं घेतली वायरिंग ओढून. आता मालकाला जाग आली बरं का. मालक तर म्हणा लागलो होतं की पप्पूला महिना झालं सांगितलं पण पप्पूनं तुमच्याकडे सांगितलं नाही. हे बघा मालक वाढले. मला काय कामाचं टेन्शन आलं नाही, फक्त टेन्शन आले काय माहिती का असले बेकार झोप लागले, माझे डोळे झाका लागले तर मतानाच. घर मालक इतके दिवस थांबले तर तसं त्यांनी सौर ऊर्जा वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे. कुणाचा आहे बघितलं तू मी माझं बोट अडकलं गाठाय झालं तसंच ओढायला थांबत तुला कट्टे पाहिजे आणि हात लावलाय पण नव्हतं. त्यानं हात लावला नाही. म्हणूनच ओढा लागली नाही होती. आईच्या ना आता सगळं वायवळी हालच पण गेली. पहिल्या मीटरचा वायर बाहेरच्या साईडला सोडलं होतं पोर्चमध्ये, पण परत मालक म्हणले की हे तर काय सोडू नका, किचनच्या साईडला बाहेर सोडा म्हणून ते सोडा लागला. माझ्या असले एडे चाळू बघून मला तर काय वाटतं माहितीये का, माझ्या अंगामध्ये थोडंफार का होईना पण स्पायडरमॅनचं गुण आहे, ते म्हणजे कोळे वगैरे असतं का त्याचं गुण असतेलं थोडं तरी. आणि असली अवघड काम असली का पटकन तिथल्या लाईटी वगैरे सगळं लावून टाकायचं म्हणजे टेन्शनच राहत नाही. परत दुसरे इलेक्ट्रिशियन आतमधनं बाहेर फायनल करते, ते आम्ही बाहेर आतमध्ये फायनल करत चाललोय. अबे आणि थोडं तरी त्याला निवांत बसू दे, जाऊ उगा खवळा लागलाय सकाळ धरणं त्याला. पहिला इथं काय होतं माहितीये का, बल्बाचा पॉईंट होता. परत मालक म्हणले की हॉलमध्ये एसी पाहिजे, त्यामुळे तिथं डायरेक्ट एसीची प्लेट लावून टाकत असतो मी. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे जो काढायला कमी नाही, 1 वेच्या डबीवर सुद्धा आपण डायरेक्ट एसीची प्लेट लावू शकतो. हळूहळू हे हॉल सुद्धा फायनल होतंय काय की असं वाटायला लागलं नाही इकडे पण आणि काय तर करा लागला. भावनो मिशन फेल झालं बरं का. मिशन फेल व्हायचं कारण म्हणजे आपण काय केलं माहिती का, देवाऱ्यासाठी पॉईंट सोडला होता, त्या फरशीवाल्याने बुजवून टाकलाय. पण अनिकेत काय मला माहिती का, तुला सापडला नाही मी हुडकून दाखवत असतो म्हणून. अनिकेतला काय मला माहिती का, हो अनिकेत म्हणलं तू तुझं काम कर म्हणलं, तोपर्यंत मी सगळे होल्डरला लावून घेतो बरं का. परत त्याला जाऊन बघितलं तिकडं अनिकेतनं काय केलं तर त्याला सुद्धा सापडलं नाही. काय तर कशाला उगा बोलला म्हणलं. पहिल्यांदा मी 2 ते 3 कामाला नोटीस करायला लागलो बरं का, आणि माझ्याकडे एमसीबी बॉक्स द्यायला लागलाय त्यानं करणा झालाय. नाही साळून घे, या कुछ तो गडबड आहे. आता अनिकेतनं तर नाही केलं म्हणल्यावर मलाच करावं लागतं, त्यामुळे सगळं इथलं बेल वगैरे सगळं लावून टाकलो. पप्प्याला बोर्ड जोडताना पहिल्यांदा बघायला लागलो बरं का. कसं काय माहिती माझ्या कामामध्ये मी व्यस्त असतो, ही मालक तर काय त्यांच्या मोबाईल मध्ये व्यस्त आहे, तर निवांत बसले. तर अनिकेत तू काय करायला लागला, तर अनिकेत मला मी पण कामच करायला लागलोय. ऐसा मत करो मेरी जान. हा पप्प्या आता तर तो पलीकडल्या खोलीमध्ये होता, इकडे वर कधी चढला तर पप्प्या मला तुझं माझ्यावर प्रेम नाही, तुझं माझ्यावर लक्ष सुद्धा नाही, लय अवघड झालं म्हणलं. आता अनिकेतनं वरचा सुद्धा डीबी बॉक्स माझ्याच बॉकांडे टाकला बरं का. करतोस तो मला नाही तर पट्टी का बरं मारला माहिती का. विषय काय झाला माहिती का, इथला पाईप चॉकअप झाला. आता ती कशानं झाला काय मला माहित नाही, पण त्यामुळे पट्टी मारायची गरज पडली आम्हाला. आता तुम्हाला वाटेल इथंच फक्त पट्टी मारली, तर तसा विषय नाही. वरच्या साईडला टोपेला सुद्धा पट्टी मारली. आणि इथं पट्टी मारण्याचं कारण एवढंच आहे की इथं काय विषय केला माहिती का, स्लॅबवाल्याने अगोदरच गपचिप स्लॅब भरून टाकला होता आम्हाला न सांगता. आम्ही तिघांनी सुद्धा हे ठरवलं नव्हतं की आम्ही एका दिवसामध्ये काम फायनल करू बरं का. फक्त लाईटी वगैरे लावायची होती, असल्या कलरच्या लाईटी मला आवडत नाही बरं का. तरी पण मी का लावलो माहिती का, घर मालक म्हणले की लावायचं त्यामुळे लावलो नाही, तर इकडे सगळीकडे ऑर्माइट लावायला सांगितले ते मी एकट्यानं. आता हे झाला खालचा मजला. आता तुम्हाला दुसऱ्या मजल्यावर दाखवतो. हे बघा सगळ्या ऑर्माइट लाईटी आणि दुसऱ्या म्हणजे डिस्को 4 वे ऑल लाईट मला आवडत नाही, पण आता मालकापुढे मी काय करू शकत नाही. जाऊ दे, तुम्हाला लॉग आवडला तर लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.